आज 4 जानेवारी आहे. आज म्हणजे ब्लॉग आता 4 दिवस उशिरा आला, पण हा 31चा ब्लॉग आहे माझा. 31 डिसेंबरचा हा ब्लॉग आहे. तर हा थोडासा उशीर आला, म्हणजे 4 दिवस हा ब्लॉग उशीर आला. म्हणजे मी गावाला येऊन आता मला असं वाटतं 12-13 दिवस झाले. गावचे ब्लॉग पण एडिट केलेत मी, पण ते नंतरला टाकेल. 31चा ब्लॉग आहे ना, तो आता मी अगोदर टाकतोय. म्हणजे गावचे ब्लॉग आता लवकरच येतील. चला मी निघतो आता. आज 31 आहे त्याचं, म्हणजे आज पार्टी आहे मस्त पावभाजीची. आणि त्याचं सामान आणायला आता मी चाललोय आणि सुदन पोलादपूरला. हा हो, बीट लागतो पण आम्ही नाही टाकत भाजीत. चला आता मी जातो. एस टी आता येईल. टायमिंग झालं, लेट झाला आनंदीच्यामुळे. आज भरपूर लेट होते. मेकअप करत होती, ती तयारी करत होती, त्यामुळे भरपूर लेट होत आहे. बघा इथे चेहरा बघा. काहीच नाही मेकअप केला. मुंबई गावाला यायच्या अगोदर मी कापले नाही, तर लई मोठे होते. ते म्हणते छोटे केस पण नाही चांगले वाटतात. कोणाला? आणि छोटे नाही किती चांगलं वाटतं, चपटं दिसतं डोकं. हे काय ते कानटोपे रात्री घालतात ना, त्याच्यामुळे असे गोल चपटे होतं तो पाठवून पण. एस टी गेले आता पुढच्या गावात. आता येईल परत. म्हणून आपापल्या पद्धती प्रत्येकाने आपली तब्येत सांभाळायची. A few moments later. आणि बघा माझ्या समोरच बसले. एस टी आदळते भरपूर. आता अंडी चालले, पैठण आले, आता ती चालली तिच्या कामासाठी बँकेमध्ये. बाय बाय बाय. जसं की मी मुंबईलाच चाललोय. मिनी ब्लॉग तुमच्याकडे लवकर येणार आहे. आणि हा जो मोठा ब्लॉग आहे ना, तो उशिरा थोडासा आलाय. नवीन वर्षामध्ये 31 डिसेंबरचा ब्लॉग आहे. आवाज पाहिजे आता इथून परसूलचा रस्ता लागेल आमच्या गावचा. क्रिस्टल लिंबू द्या आणि कोथिंबीर द्या. एक जोडी कितीला आहे? किती झाले टोटल? आता सगळं सामान घेतलंय. आता आम्ही चाललोय पाव घ्यायला. शेवटचं सामान भाजी वगैरे ह्याच्यात एक मसाले द्यायचे. हा का आता 4च्या गाडीने जाईल. हा मी बनवणार आहे. हा हो. कोण हो बसले बॅगेत पाव पूर्ण. 3 hours later. फायनली 5 वाजता मी घरी पोचलो. एस टी भरपूर लेट झाली. हाच तो मुलगा आहे जो शाळा सुटल्याच्या नंतर घरी येतो नीट लाईनीमध्ये. तेच सांग. फायनली 5 वाजता घरी पोचलो आणि आज गाडी अर्धा तास लेट झाली. 3:45ला गाडी सुटली. 4:15 वाजता काहीतरी गाडी सुटली. आता मी लावला फोन चार्जिंगला. थोड्या वेळाच्या नंतर पावभाजी बनवतो. तर मिनी ब्लॉग तुमच्याकडे आला असेल. हा वाला मोठा ब्लॉग थोडासा लेट आला आहे.
तुला काय बोलायचं आहे? कॅमेरा माझ्याकडे आहे. तर सांगतोय मी, हां नंतर सांगतो. हा बघा माझा भाऊ आहे, हा भरपूर चांगला आहे. असा भाऊ कोणालाच नाही भेटला पाहिजे. म्हणजे तो एवढा चांगला आहे, असा भाऊ कोणालाच नाही भेटला पाहिजे, चांगला भाऊ. मावशीने इथं मटर सोडायला घेतले. आळंदी पण इथं मस्त मटर सोडायला लागले. आता मी कापतोय बटाटे बघायचे. बघा मी किती फास्ट फास्ट असं कापतोय बटाटा व्हिडिओ आहे बस. हे बघा एवढी घाण जमलेली आहे आणि तिथे टॅमॅटो आहे. या बटाटा कसा गोल मोठवले गोल. अशी आज एवढी थंडी नाही आहे. पावभाजीची तयारी आता सगळी झालेली आहे, सर्व कटिंग करून झालेली आहे. आता मावशी कुकरला लावते सर्व भाज्या. पकडाचा फोन. अरे यूट्यूबला जाणार आहे. सांग ना, तुझा भाऊ येतो. हाय, माझा छोटा भाऊ आणि हा माझा लहान भाऊ, माझा लय छोटा भाऊ आहे हा. आतासा त्याला अजून बोल ना. पहिली वर्षीची 31st आहे ना माझी, गावाला असणार आहे. चला मी दाखवतो. आनंद इथं मस्त साफसफाई करते, पण धुवून ठेवलेत. तर भाज्या पण रेडी आहेत. कुकरला मावशी लावणार. आता मी जातो बाहेर. कोणी हे आनंदीने साफ केलं इकडचं सर्व कचरा. आहे कोण आला? हो कुठे झाले? हां हे बघा किती मस्त मॅश झालाय. आता परत कुकर लावायचा आहे. मिरची पण टाकू. हां त्यातच टाक. बटाटा, गाजर आणि शिमला मिरची आता टाकायची. पावभाजी बनवण्यामध्ये सर्वांचीच मदत आहे. मावशीची पण जास्त मदत आहे. बाकी म्हणजे अर्धा काम तर मावशीच करते किचनमध्ये. आता टमाटर वगैरे पण कापले झालं. आणि एकच मुलगी आहे, ती काहीच काम नाही करत. तिचं नाव आहे माऊ. आणि ही मुलगी खूप कामं करते. मला एक खाली टाकून मला थोडंसं काम आठवलं जरासं. तुम्हाला पावभाजी भाजी तरी मला मूड झाला. होय आता मी चाललो रडायला. म्हणजे मी चाललो आता कांदा कापायला. आणि नॅनो माझा व्हिडिओ शूट करणार आहे आता. एकदम असं वाटलंच पाहिजे नाही की कांदा कापलेला आहे म्हणून. कांदा टाकला आहे एवढा बारीक बारीक काप. मला नाही हँडी चॉपर आहे. हे काळा काळा जहर असतं त्यामध्ये, मी यूट्यूबला बघितलं आहे. आता आळंदी कांदे कापून देते. मी नाही कापत आहे, कारण इथं सुरी बघा अशी बारीक येतं. बारीक सुरी मला जमत नाही. रेडी झालं मस्त. टमाटर मॅश झाले, भाजी पण झाले मॅश. कांदा बघा इथं मस्त किती कापला आहे. पण मॅश करायचे. कर मॅश असंच केलेलं. तांब्याने. कर बरं थोडीशीच वाढा, जास्त नको वाढ. फुल वाढवले. फुल वाढवले. नवीन घेणं तू आयफोन पडेल. दे पैसे. जिरा तुला कधी पाहिजे? आता लगेच टाक टाक टाक. नाही टाकला जिरा. थोडा गॅस टाक. कांदा घेऊन ये. तेल तोंडावरती माझ्या. नाही थांब. हां ओके. एवढं बघा नॅनो माझी मदत करतोय. पाडलं लकटलं. कांदा टाकला शिजत. आता तो नॅनो पण जरा माझी मदत करतोय. नॅनो माझी मदत करतोय इथं. तो पण कांदा फक्त मिक्स करायचं काम करतोय. म्हणजे काम तर करतोय ना काहीतरी. अच्छा तो कांदा त्याने कापून दिला एवढा सगळा. बस मी खोटं नाही बोलत. तो कांदा आता मस्त फ्राय करून देते मला. नाहीतर मी टमाटर टाकाल. टमाटर मॅश केलेले झाले फक्त ते टाकणार. त्यानंतर बाकीचे मसाले वगैरे टाकून पावभाजी तयार. कांदा मस्त आता लाल होतोय आणि ह्याचा सुगंध नॅनूला येतोय.
हा देतो. मावशीने सर्व मॅश केलं इथं. जर का मी मोबाईल पाडणार नाही समजा तुझा. एक मोबाईलवर पडला समजा मोबाईलवर पडला तरी पुस्तक रे. असं मी मॅगी बिगी जेवण जेवण मारताना किती वेळा पडले मोबाईलवर माझ्या. मोबाईल पडलाय तू नव्हता ना तेव्हा. मग काय थोडीशी टाकू नावापुरती. आता मस्त पाणी सुटलं टमाटरला. आता मी टाकतो अद्रक लसूण. चवीनुसार मीठ. असं बोल चवीनुसार मीठ टाकू. ज्ञानू मदत करतोय बिचारा, कामं करतोय. हा आला पकड घेऊन कर मिक्स. सगळीकडे समजा पसरवा पाहिजे. मीठ नाही लागलास. अरे येतो होऊ दे अगोदर. मीठ नाही टाकलं तर वाट लागेल पूर्ण जेवणाची चव जाईल पूर्ण ना. बोल तू बोल ना. चवीनुसार मीठ. बोल बोल बोल. चवीनुसार मीठ. बघा पावभाजीचा मसाला तर टाकतोय. 10 2 पॅकेट टाकतोय मी. 2 टाकायचे का 1.5? टाक केवढूचा आहे त्यात मसाला. दुसरा हात आहे ना टाक तू टाक. मग अर्धा टाकायचा. अर्धाच टाक. खड्डेला बनणार ना. तर ती दिली असं 1 किलोनुसार. टाक मावशी दोन्ही पण. ना दुसरं टाकायचं आपल्याला. मग ते तेल तर पाहिजे तेवढंच. एवढं 10वाला 1 पॅकेट टाकला याच्यात. एवढंच वय. बरे बाबा नंतर लागला तर आपण वरतून घेऊ शकतो. हे दिसतंय असं 3 चम्मच 3-4 चम्मच पण आहे ते टोटल 2 मोठे चम्मच मीठ. हो बघा हा मुलगा माझी मदत करतो. हे लोक बोलले तिखट नको जास्त. म्हणजे 1 तारीख आहे. आला तुम्हाला व्हिडिओ आला. ती बुवा कशी करते. पकड धर ना. तिने पण टाकायचं त्याच्यात. हलवा टाका. उडणार नाही ना अंगावर पटकन मावशी. भाजी काय भाकरी पण खाता येईल. भाजी काय हो डब्यात नाही. हो हा तेल बघ वरती कसं आला ना. येतं रे बाबा ते. मस्त आहे. आता 1 चम्मच मीठ एक्स्ट्रा टाकलं. गाणं बघितलं होतं करायचं नाही. आता जी भाजी आहे ना थोडीशी आम्ही दुसऱ्या टोपामध्ये काढतोय कारण की तो टोप लहान पडतोय. भाजी खूप जास्त झाली तर त्या टोपामध्ये. आता लहानवाल्या टोपामध्ये आम्ही मम्मी आम्हाला पण ठेवायची पाहिजे. माझ्याकडे बदल ना स्वयं. थोडाच टाक. मोठा आहे आणि हा पहिले कुठली स्टार्टिंग करायची खायला. हे गावाची वाटली. आता रेडी झाले ऑलमोस्ट. भाजी ऑलमोस्ट रेडी झाली. रेडी झाले पावभाजी. 10:30पर्यंत आज जेव. 10 किंवा 10:30पर्यंत. 12 वाजता जेवू नाही शकत कारण की 12 वाजता अर्धा गाव नाही गावमधले लोक अर्ध्या झोपेत असतात. हे बघा हे दोघं भाऊ आहेत. पावभाजी तर रेडी झाली. वाव. मॅश नाही केल्यात भाज्या. जास्त मॅश नाही केल्यात. मॅश करून काय जास्त पण फायदा नाही आहे कारण की चावताना आपण खाताना मॅश होणार होते. आता इथं पाव भाजायचे मस्त. मेल झाला भरपूर. अकाउंट खोललंय काय. हां हे केले चमच्यावर. युट्यूब हां कान दुखा लागले. अरे बाय गॅस लावले.
मसाला पानं पुरण नको मस्त. कराबला बडबड चम्मच पाहिजे मला. बापरे तवा किती. इकडचे पाव बघा, माझा चेहरा दाखव. इकडचे पाव बघा किती बारीक आहेत एकदम. मामी पण आलेत, मामीला दाखव. मामी दाखवू नको तू पाठी घे. अरे किती जाऊन तोंड दाखवतो. मामी हाय करतो. मामी आहेत छोटे मामी. आणि तो भाऊ मामी भाजलेले घ्या आणि ते साईडला ठेवा. भाजलेलेच आहेत ना. बापरे मावशी किती टाकलाय बघ. असंच टाक हे डायरेक्ट. हा टाकते. अरे तू पसरव ना. काय ती एका साईडला आता बघ लागलंय. शॉर्टकट आहे. शॉर्टकट आहे शॉर्टकट. लिंबू आणले. लिंबू लय आणलेत ना. हा 20 रुपयाची घेतली. लय ए 10 रुपयाला 2 भेटतात ना इथं. 4 भेटतात आमच्या इथं 10 रुपयाला. माझं स्पेशल ताट इथं रेडी होतंय. वाटलं सर. माझं ताट बघा किती लहान दिले.